श्री स्वामी समर्थ. आज सोमवार आहे आणि आज खूप मोठा दिवस आहे. अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन. तर स्वामी चरणी आपल्या साठी मी खूप खूप आशीर्वाद मागते. स्वामी आपल्या पाठीशी नेहमीच आहे आणि स्वामी आपल्या पाठीशी नेहमीच राहणार. तर श्री स्वामी समर्थ. आज दुसरी गोष्ट अशी इतका आहे की ईद आहे. तर आज सगळे आपल्या मुस्लिम बांधवांना, भगिनींना, मैत्रिणींना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचे उपवास आज सुटलेले आहे, चांद दिसलेला आहे आणि आज त्यांची ईद ते मनवत आहे. तर अशा ह्या शुभदिनी आपण आज भेटलो आहे आणि सोमवार आहे. कालच आपण आपला वर्ष सुरुवात झालेली आहे गुढीपाडव्याच्या याने. आज आपण पहिला दिवस करणार आहे सूर्याला जल देऊन आणि भक्तांना ओम नमः शिवायचा जप करायचा 108 वेळा. शंकराच्या पिंडीवर दूध आणि काळे तीळ वाहून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. जर दूध किंवा काळे तीळ नाही मिळाले तर नुसता जलाने अभिषेक करा, उसाच्या रसाने अभिषेक करा, दह्याने अभिषेक करा, थोडा गुलाबजल घालून अभिषेक करा. पण शिवांना अभिषेक करणं फार महत्त्वाचं आहे. आणि आता गरमीचे दिवस आले, जर तुम्हाला बर्फ मिळाला असेल तर बर्फ शिवलिंगावर घालून तुम्ही अभिषेक करू शकता. भगवानाला थंड बर्फ फार आवडतो, कारण ते हिमालयात राहतात. तर आपण सुद्धा त्यांना बर्फ अर्पण करू शकतो. बेल, पांढरी फुलं तुम्ही घालू शकता, गोकर्णीची फुलं अर्पण करू शकता आणि दूध साखरेचा तुम्ही नैवेद्यसुद्धा देऊ शकता. आज सोमवार आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडे अख्खे तांदूळ न तुटलेले तुम्ही शिवभगवानच्या पिंडीवर वाहू शकता. अशा प्रकारे आज शिवाची तुम्ही प्रार्थना करायची आहे की हे नववर्ष खूप शुभ आणि चांगलं भरभराटीचं जाऊ दे. सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे. लोकांना घरं येऊ दे. लोकांची ज्यांची लग्न नाही झाली त्यांची लग्न होऊ दे. अशा प्रकारे तुम्हाला शिवांना आणि शिवशंकराला आपली मनोकामना सांगायची आहे. जे लोक आजारी आहेत त्या लोकांनी आपल्यावरून मीठ मोहरी काढायची आहे आणि ती बाहेर कुठेतरी टाकायची, म्हणजे 4 रस्त्यावर की एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या घराच्या नळामध्ये सोडून दिली किंवा फ्लॅशमध्ये सोडून दिली तरी चालेल. आज शिवांचा सोमवार असल्यामुळे आपल्याला ओम नमः शिवायचा पाठ करायचा आहे. जर तुम्ही मेडिटेशनमध्ये विश्वास ठेवता तर तुम्ही मेडिटेशनही करा. अशा प्रकारे सोमवार साजरा करा. आजचा दिवस शुभ जावो. श्री स्वामी समर्थ.